नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन सेशनमध्ये। मित्रांनो बघा, काही अगोदर आपण एक कमिटमेंट केलेली होती का येत्या 1 जुलैपासून एक व्हिडिओ सिरीज चालू होणार आहे। कुठली तर ते गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे शॉर्टकट पद्धतीने किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून कसे उत्तर काढतात किंवा काढले जातात याचा परिपूर्ण अभ्यास आपण करणार होतो। बघा, वेट का होईना आपण आज 5 जुलै या दिवशी आपण आपले व्हिडिओ सिरीजला चालू करत आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही कुठली परीक्षेची तयारी करत असाल आणि त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा विशेष करून तर काही बेसिक गोष्टी तुम्हाला ते पाठ करणे किंवा पाठांतर करणे खूप गरजेचे आहे। काय काय आहे बघा, 1 ते 20 पर्यंत जे पाढे आहेत, पाढे 1 ते 20 पर्यंत जी पाढे आहे ते तुम्हाला पाठ पाहिजे, तोंड पाठ। तेव्हाच तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता यासारख्या विषयाचे उत्तर अगदी काही सेकंदातच काढू शकता। दुसरा आहे बघा, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ। 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ हे तोंडपाठ असणे खूप आवश्यक आहे, खूप गरजेचे आहे। बघा, आपल्या टॉपिक मध्ये येऊ। बघा मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओ सिरीज मधला पहिला टॉपिक आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार। बघा, संख्या काय आहे ते तुम्हाला त्याची व्याख्या सांगायची गरज आहे का? नाही। आपण फक्त संख्या आणि संख्यांचे प्रकार या प्रकारामधले विचारलेले प्रश्न, त्याचे विश्लेषण पाहणार आहोत की कोणते प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवले जातात आणि ते बी सूत्राचा वापर न करता अगदी शॉर्टकट पद्धतीने किंवा शॉर्ट मेथड पद्धतीने। बघा, संख्यांचे प्रकार काय जाणून घेऊ। पहिला आहे समसंख्या, दुसरा आहे विषम संख्या आणि तिसरा आहे मूळ संख्या। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या सांगायची गरज नाही। तरी पण समसंख्या ज्या संख्येला 2 ने किंवा 4 ने किंवा 6 ने किंवा 8 ने विशेष भाग जातो अशी संख्या म्हणजे समसंख्या। आणि जे संख्येला 1 ने, 3 ने, 5 ने, 7 ने, 9 ने अशा संख्यांना विशेष भाग जातो ते म्हणजे विषम संख्या। आणि मूळ संख्या म्हणजे जी अशी संख्या कुठल्याही संख्येचा भाग जात नाही अशी संख्या म्हणजे मूळ संख्या। उदाहरण बघा, 1, 3, 7, 11 या संख्यांपैकी कुठलीही संख्येने भाग जात नाही, म्हणून ही मूळ संख्या। बघा, उदाहरण बघूयात काही। मित्रांनो, आजच्या सेशन मधलं पहिलं उदाहरण टाइप 1 आणि 1 मधलं पहिलं उदाहरण काय म्हटलं आहे बघा, पहिल्या क्रमवार 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। सोपा असा प्रश्न मित्रांनो, काय विचारलेत, क्रमांकात येणाऱ्या 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहिल्या। तर बघा, दिलेली आहेत पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज। नैसर्गिक संख्या किती आहेत? 25। आपण लिहून घेऊया 25 गुणिले पुढची संख्या म्हणजे किती? 26, कारण ही पहिल्या नैसर्गिक संख्या आहेत, पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत 1 पासून ते 25 पर्यंत, म्हणून पुढची संख्या 26 आणि दोन संख्यांचा गुणाकार केले म्हणून भागिले 2। आता करा गणितीय क्रिया, बे 1 बे आणि बे 3 6। उत्तर काय आले मित्रांनो बघा, 25 गुणिले 13। आता करा
13ला 5 ने गुणा, 13 पंचे 65, 65 सी 5, हातचे आले 6, 13 गुणिले 2, 13 गुणिले 26 आणि 6 32, 325 ऑप्शन क्रमांक बी. बघा तर समजलं का? पहिल्या क्रमवार 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज कसं काढलं आपण? 25 ही जशीची तशी लिहिली, गुणिला पुढची संख्या, कारण पहिल्या नैसर्गिक संख्या 1 पासून ते 25 पर्यंत या संख्येची बेरीज करताना येणारी पुढची संख्या त्यासोबत आपण गुणून घेतलं, 25 गुणिले 26, आणि दोन संख्यांचा गुणाकार असल्यामुळे आपण भागिले 2 केले. बघा 26ला 2 ने भागले, 13 दुने 26 आणि 13ला 25 ने गुणले तर 325 उत्तर. ऑप्शन क्रमांक बी. पुढचे उदाहरण बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण सेम आहे, फक्त संख्या बदललेली आहे. सोडवायचं कसं ते पुन्हा एकदा बघा. दिलेली संख्या 21 जशीची तशी लिहिली आणि पुढची संख्या 22, येणारी पुढची संख्या 22. कारण काय आहे? कारण आपण पहिल्या क्रमवार 21 संख्यांची बेरीज करताय. कारण आपण पहिल्या क्रमवार 21 संख्यांची 1 पासून ते 21 पर्यंत नैसर्गिक संख्या यांची बेरीज करत आहोत. त्यामुळे आपण येणारी पुढची संख्या म्हणजे 22 घेतली. दोन संख्यांचा गुणाकार केल्यामुळे आपण याला 2 ने भागून घेऊ. बघा करा गणिती क्रिया. 2 1 2, 2 1 2, 2 1 2. काय आलं? किती आलं मित्रांनो? 11. आता 21 गुणिले 11 करा. 21 11ला 1 ले गुणा, 11 1 11, 11 1, हातचा आला 1, 11 दुने 22 अधिक 1 23, 231 ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता तरी समजलं का तुम्हाला कसं सोडवलं ते आपण? बघा मित्रांनो, आपण आता प्रश्न थोडासा चेंज केलेला आहे. टाइप दुसरा मधला प्रश्न पहिला बघा. 21 ते 37 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? नैसर्गिक संख्या विचारलेल्या आहेत. 21 ते 37 पर्यंत किती नैसर्गिक संख्या ते काढायचे आहेत. बघा काढायचं कसं? ही जी दुसरी संख्या आहे मित्रांनो, दुसरी संख्यामधून पहिली संख्या काय करायची? वजा करायची. बघा 7 मधून 1 गेले 6 आणि 3 मधून 2 गेले 1. पण आपलं उत्तर हे आहे का? नाही. याच्यामध्ये आपण 1 मिळवून टाकू. का बरं? कारण नैसर्गिक संख्यांमध्ये कुठलेही नैसर्गिक संख्यांमध्ये एका अंकाचा फरक असतो, एका संख्याचा काय असतो? फरक असतो. त्यामुळे आपल्याला 1 मिळवावा लागतो. बघा कसं? 1 नंतर कुठली संख्या येतो? 2. 1 अधिक 1 किती येतो? 2. 2 अधिक 1 किती होतं? 3. 3 अधिक 1 किती होतं? 4. असे एक अंकांचा फरक असतो. त्यामुळे आपल्याला 1 इथं मिळवावं लागते. दुसरं उदाहरण बघा. बघा मित्रांनो, टाइप दुसरा प्रश्न सेम प्रश्न आहे. सोडवण्याची पद्धत पण सेम आहे, सारखीच आहे. सूत्र न वापरता कुठलेही फॉर्म्युला न वापरता अगदी शॉर्टकट पद्धतीनं कसं सोडवता येईल ते आपण पाहत आहोत. बघा दुसरे पद का किती आहेत? 197. 197 हे दुसरी पद आहे. इथून पहिली पद वजा करायची. बघा 31. 7 मधून 1 गेले 6, 9 मधून 3 गेली 6, 1 जशीच्या तशी. मित्रांनो आता 166 हे आपलं उत्तर आहे का? नाही. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 1 मिळवायचं आहे. बरोबर 167. आता 1 कसं मिळवलं? कारण नैसर्गिक संख्यांमध्ये कुठलीही नैसर्गिक संख्यांमध्ये एका अंकाचा फरक असतो किंवा एका संख्याचा फरक असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक ए. चला आता टाइप थोडी चेंज करू, प्रश्नाची डिफिकल्टी थोडीशी वाढवू. बघा मित्रांनो, टाइप 3
या विषयामधलं टाईप तिसरा आहे. तिसऱ्या प्रकारचे गणित उदाहरणे आहेत बघा. काय म्हटलं प्रश्न, 12 ते 34 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. काय विचारलेले आहेत, 12 ते 34 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बघा शॉर्टकट पद्धतीने कसं काढता येईल ते बघूया. आणि पहिले पद दुसरी पद घ्या, 34 अधिक 12 अधिक बेरीज करून टाकू आपण. 4 अधिक 2 6, 3 अधिक 1 4, 46 ला आपण इथे लिहून घेऊ. आणि दोन संख्यांची बेरीज केली आहे त्यामुळे आपण याला 2 न भागून घेऊ, गुणिले 23. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा 23 आला कुठून किंवा कसं आलं. तर बघा 34 दुसरी पद लिहून घ्या, वजा 12, 4 मधून 2 गेले 2, 3 मधून 1 गेले 2, 22. आणि याच्यामध्ये कुठल्याही नैसर्गिक संख्यामध्ये 1 चा फरक असतो त्यामुळे इथं आपण 1 मिळवून दिली, बरोबर 23. आणि ही 23 इथं मांडले. बघा समजलं का तुम्हाला. दुसरी पद वरून पहिली पद मायनस केली, किती आले 22, त्याच्यामध्ये 1 मिळवलं 23 आणि ही 23 इथं आणली आपण. आता करा गणित इकडे करा. बे 1 बे 2 4 आणि बे 3 6. आता बघा मित्रांनो 23 गुणाकारामध्ये 23 म्हणजे 23 चा वर्ग किती आहे 529. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की 1 ते 30 पर्यंतचे जे वर्गमूळ आणि घनमूळ हे पाठांतर पाहिजे. बघा जर तोंडपाठ असेल तुम्हाला तर हे सहज काढता येतो. 23 गुणिले 23 529, ऑप्शन क्रमांक बी. बघा मित्रांनो सेम उदाहरण, सेम सोडवण्याची पद्धत. बघा काय म्हटलं प्रश्न, 22 ते 74 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. कुठली संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची. बघा सोडून घेऊ. दुसरे पद घ्या 74 अधिक 22 आधी मिळवून घेऊ. 74 अधिक 4 अधिक 2 6 आणि 7 अधिक 2 9, 96. मित्रांनो 96 आपण लिहून टाकू भागिले 2, कारण आपण दोन संख्यांची काय केली बेरीज केली, गुणिले 53. मित्रांनो आता पुन्हा सांगा मला 53 कसं आलं ते समजलं का. पुन्हा बघा एकदा. 74 दुसरी पद लिहून घ्या, वजा 22 करा. 4 मधून 2 गेले 2 आणि 7 मधून 2 गेले 5, 52 आलं. आधी बेरीज केली ना, आता वजा बाकी. 52 अधिक नैसर्गिक संख्यांमधला एक चा फरक बरोबर 53. बघा आणि ही 53 इथं आणली. आता करा पुन्हा गणितीय क्रिया. बे 1 बे 4 8, हात चालला 1 आणि बे 8 16, 48 गुणिले 53. बघा आपण 48 करून इथे लिहून टाकू. 8 तिरिक 24 4, हातचे 2, 8 45 2 42, 4 तिरी 12 12 2, हातचा 1, 5 24 आणि 1 21. बघा इथं जागा नाही, इथे लिहितो. ही 4 जशीची तशी लिहिली. 2 अधिक 2 4, 4 अधिक 1 5 आणि ही 2 जशीची तशी. किती आले 2544. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो बघा समजलं का. आता तरी समजलं नसेल तसं तुम्ही मला कमेंट करा. ही टॉपिक अजून सोप्या पद्धतीने शिकू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा आता
पुन्हा आपण टाईप चेंज करूया. बघा मित्रांनो, टाईप क्रमांक 4. प्रश्न काय म्हटला बघा, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक डॅश 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 17. हे कुठली संख्या आहे मित्रांनो? मूळ संख्या आहे. आणि 1 ते 17 पर्यंतची मूळ संख्यांची बेरीज विचारलेला आहे. बघा सोडवायचं कसं, अगदी सोपं आहे. शेवटची संख्या किती आहे? 17. 17 आपण लिहून घेऊ. ते 17 अधिक 1, कारण नैसर्गिक संख्यांमध्ये 1 चा अंतर असतो. बघा 17 अधिक 1 किती आलं? 18. आणि दोन संख्यांची बेरीज केली त्यामुळे आपण 2 ने भागून घेऊ. बघा बे 1 बे, बे 9 18. इथं लिहून घेतो बे 9 18. आणि आलेला या 9 मध्ये आपण याला 9 चा वर्ग करून टाका. 9 9 81. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा किती सोपं आहे. काय केलं मी? 17 जसं तसे लिहिली, यामध्ये 1 अधिक केले. 17 अधिक 1 18. आणि दोन संख्यांची बेरीज असल्यामुळे आपण 2 ने भागून घेतले. 18 भागिले 2 आलं 9. आणि 9 चा वर्ग काढले 81. 9 चा वर्ग किती? 81. ऑप्शन क्रमांक सी. बघा मित्रांनो, पुन्हा पुढचे उदाहरण बघा. टाईप 4 मधलं पुढचे उदाहरण काय म्हटलेलं आहे? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 डॅश 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 97. म्हणजे 1 ते 97 पर्यंतची मूळ संख्यांची बेरीज किती हे विचारलेले आहे मित्रांनो. बघा सोडवायचं कसं, सेम पद्धत आहे. शेवटची संख्या किती आहे? 97. याला अधिक 1 करून टाका 98. 97 अधिक 1 98. आणि दोन संख्यांची बेरीज असल्यामुळे भागिले 2. आता करा, सिम्प्लिफाय करा. बे 1 बे, बे चौक 8, हातचा आला 1. आणि बे 9 18. किती आले? 49 मित्रांनो. मागच्या उदाहरणामध्ये काय केलं ते आपण आलेले उत्तरचा वर्ग करून टाका. इथे बी सेम उत्तर आलेले आहे त्याचा वर्ग. 49 चा वर्ग किती? बरं करा बरं. शेवटची संख्या किती आहे? 9. आणि 9 चा वर्ग किती असतो? 9 9 81. मग 81 शेवटी किती आहे? 1. ऑप्शन मध्ये पहा 1 कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा मित्रांनो, आजच्या सेशन मधलं शेवटचे टॉपिक शेवटचे टाईप आहे. टाईप क्रमांक 5. आणि 5 मध्ये आपण फक्त 2 उदाहरण बघूया. बघा काय म्हटलं, पहिल्या 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज. आता बघा 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज काय म्हटलं आहे? क्रमागत येणारा किंवा क्रमवार येणारा समसंख्यांची. आता समसंख्या 10, पहिले 10 समसंख्या म्हणजे कोणते? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. 1 2 3 4 5. आणि ते पुढची संख्या समोर पुन्हा. बरोबर. शॉर्टकट पद्धतीनं कसं सोडवता येईल ते पहा. किती दिलेल्या आहेत संख्या? 10. 10 आपण लिहून टाकून आणि गुणीला पुढची येणारी संख्या कोणती? 10 नंतर 11. बरोबर. हे 0 कट करून आपण इथं लिहूया. आणि 11 1 11. बघा मित्रांनो 110. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो, तुम्हाला पण अगदी सोप्या पद्धतीनं किंवा शॉर्टकट पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं काढायची असतील किंवा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा. शेवटचं उदाहरण बघूया या सेशनमधला. बघा मित्रांनो, या सेशनमधलं शेवटचं उदाहरण. या प्रश्नाला सोडवायचं कसं ते बघा. दिलेली संख्या किती आहे? 30. 30 आपण जसं तसं लिहून टाकू. गुणुले येणारी पुढची संख्या कोणती? 31. बरोबर. आता बघा शॉर्टकट पद्धतीने कसं गुणाकार करतात ते. ही 0 कट करून आपण इथं शेवटी लिहून टाकले.
आणि 31 तिरी 31 दुने 62, 31 तिरी 93, 930. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं का बघा. पहिल्या 30 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती असं विचारल्यास दिलेली संख्या गुणिले येणारी संख्या पुढची, बरोबर जे आलं ते उत्तर.